देशाची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला। दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी 30 मे रोजी 9 जणांना अटक केली। अटक करण्यात आलेल्यांपैकी 3 जण हे मुंबई आणि उपनगरातील रहिवासी आहेत। दिल्ली, मुंबई, पुणे आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला जात होता। यात मुंबई हिट लिस्टवर असल्याचं समोर आलंय। त्यालाही कारण आहे। 19 मे ते 23 मे या काळात मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात महापालिकेने धडक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये 400 पेक्षा अधिक अवैध आणि बेकायदेशीर बांधकामं जी होती ती जमीनदोस्त करण्यात आली। गरीबनगर मधली अनधिकृत बांधकामं पाडल्यानंतर काही कट्टरपंथी घटक हे सक्रिय झाले। अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात होता। नेमकं प्रकरण काय आहे आणि यामागे नेमकं कोण आहे हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। दिल्ली पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे। यामध्ये मुंब्र्यातील तौकीर रिझवान अहमद शेख, कुर्ल्यातील साजिद मेहबूब शेख, पुण्यातील विजय आणि दिल्लीमधून नेपाळच्या अंग कामी लामा यांना अटक करण्यात आली आहे। या संशयित दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आले। आरोपींच्या मोबाईल आणि इतर उपकरणांची तपासणी केली असता त्यात मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे व्हिडिओ आणि काही फोटो सुद्धा आढळले। त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती गोळा केली होती। यावरून दहशतवाद्यांनी मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचं निष्पन्न झालं। इतकंच नाही तर अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये गरीबनगर परिसराचे फोटो आणि काही व्हिडिओ सुद्धा आढळले। तसंच परदेशात बसलेल्या त्यांच्या हँडलर सोबत झालेले चॅट सुद्धा तपास यंत्रणांच्या हाती लागले। डिजिटल पुराव्यांची आणि व्हॉइस नोट्सची आता फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। त्यांच्याकडे पाकिस्तानी बनावटीचे हँड ग्रेनेड, काही पिस्तूल आणि अत्याधुनिक शस्त्र सुद्धा सापडली आहेत। संशयित दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई पोलीस, विविध सुरक्षा यंत्रणा, दादर रेल्वे स्थानक, अणुऊर्जा केंद्र, वीज निर्मिती केंद्र, विमानतळ आणि शहरातील अतिमहत्वाची आणि सर्वाधिक गर्दीची ठिकाणं होती। मुंबई पोलिसांवर थेट हल्ला करण्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी मोठे स्फोट घडवून मुंबईत दहशत माजवण्याचा या संशयितांचा मुख्य उद्देश असल्याचं तपासातून निष्पन्न झालंय। अटक केलेले आरोपी हे पाकिस्तानातील गँगस्टर शेहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलंय। भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा यांचा कट होता। शेहजाद भट्टी हा पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर आहे। भारतातल्या गरीब तरुणांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून हा जाळ्या तोडतो, त्यांचा ब्रेन वॉश करतो आणि दहशतवादी कारवायांसाठी त्यांना तयार करतो। थोडक्यात स्लीपर सेल हा घडवतो। इतकंच नाही तर दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि छोटा शकीलचा विश्वासू साथीदार असलेला शार्प शूटर सय्यद मुझक्किर मुदस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा याचं नाव सुद्धा या तपासात समोर आलंय। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा या अधिकच सतर्क झाल्यात। 2023 मध्ये उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यासाठी कार्यरत असल्याच्या संशयावरून हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या मुन्ना झिंगाडाने आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून भारतात काही व्यक्तींना निधी पुरवून संवेदनशील माहिती गोळा करण्याचं एक रॅकेट उभं केलं होतं आणि आता पुन्हा एकदा मुन्ना झिंगाडाचं नाव समोर आलंय। भारतीय तपास यंत्रणांच्या मते मुन्ना आजही पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये वास्तव्यास आहे आणि दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कच्या संरक्षणाखाली तो कार्यरत आहे। मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा भयंकर कट उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलीस दल आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अत्यंत सतर्क झाले असून सध्या हाय अलर्टवर आहेत। शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक संशयास्पद हालचालींवर आता करडी नजर ठेवली जाते। या दहशतवाद्यांना मुंबईत राहण्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी स्थानिक पातळीवरून कोणी त्यांना रसद पुरवली होती का, कोणी त्यांना मदत करत होतं का, याची सुद्धा आता कसून चौकशी केली जाते। दिल्ली स्पेशल सेलच्या या तत्पर कारवाईमुळे सुदैवाने मुंबईवर येऊ पाहणारं एक मोठं संकट आता टळलं असलं तरी सुद्धा धोका अद्याप कायम आहे। अवैध मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने आलेले घुसखोर हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला किती धोकादायक असतात
हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता गरीब नगरवर कारवाई झाल्यानंतर संजय राऊत, वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे आणि अनेक जणांना या बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आला होता. ते या घटनेवर काही बोलणार आहेत का? म्हणजे त्यांना हा धोका लक्षात येतोय का? या बांगलादेशी घुसखोरांना वोट बँकसाठी कुरवाळताना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? घुसखोरांच्या विरोधात आता देशभरात जी मोहीम चालू आहे ती अतिशय योग्य आहे आणि ती अशीच सुरू राहिली पाहिजे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहत असलेले सगळे घुसखोर यांना बाहेर काढणं हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण बोलणार आहोत. अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.